आषाढी कार्तिकी करू पंढरीची वारी, आकांक्षाचं नाव घेतो रामकृष्ण हरी. वारकऱ्यांमध्ये मी माझा पांडुरंग शोध. नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं लगाव बत्तीवर. आज आपण पालखी तर बघणार आहोत, सगळ्या गोष्टी कव्हर तर करणार आहोत, पण ही वारी नेमकी काय, ही वारी सगळ्यांसाठी महत्त्वाची काय, नवी पिढी या वारीबद्दल काय विचार करते, जुन्या पिढीचं या वारीबद्दल काय म्हणणं आहे, त्यांचे काय अनुभव आहेत, हे सगळे अनुभव प्रत्यक्ष आज त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहोत. सर, तुमचं नाव काय मला सांगा. नमस्कार, माझं नाव आसिफ आहे. मला सांगा तुम्ही ते काय प्रोव्हाइड करताय आणि वारकऱ्यांसाठी, आणि ते तुम्ही काय काय काम करताय. हो, म्हणजे आम्ही नर्सिंग BSc नर्सिंगचे स्टुडंट्स आहेत अच्छा. आणि आमचे सर आणि मॅडम आहेत. ओके. आमचं कॉलेज कॅम्पसमध्येच आहे, फर्ग्युसन कॅम्पस. तर आम्ही काय करतो, आज आपल्याकडे किट आहे छोटी, त्या ओके. किटमध्ये सगळे आपण ब्रश, कोलगेट, नाही म्हणजे हायजीन किट पण देतो ओके, आपण. ओके. त्यामध्ये ब्रश, कोलगेट ते सगळं देतोय. हां. आणि त्याच्यानंतर वारकरी जसं जातात इकडून, तर त्यांना काहीतरी लागतो, म्हणजे त्यांना फीवर येऊ शकतो, त्यांचे पाय दुखतात, काय झालं, BP, शुगर, तर त्यांना आपण बसून त्यांचं नाव वगैरे लिहून आपण सगळं इकडे प्रोव्हाइड करतो. हे सगळं फ्री ऑफ Medical. कॉस्ट करतात. Free of बरोबर? cost, हो. ओके. हे कधीपासून, किती वर्षापासून करताय की हे first नाही, time आम्ही आहे तुमचं? दरवर्षी हे करतो. दरवर्षी करतात. दरवर्षी मग करतो. काय अनुभव येतात तुम्हाला, आणि चॅलेंजेस काय काय चॅलेंजेस काय आहे की वारकरी जास्त असतात ना, हा. तर आता तर कमी आहे वारकरी, हा. पण जेव्हा मेन पालखी येतात आपली, हो. तर तेव्हा वारकरी वाढतात. तर तेव्हा हो. आपल्याला म्हणजे हम्म. आम्ही स्टाफ कमी असतो कधी कधी आणि वारकरी जास्त असतात, तर आपल्याला म्हणजे सगळ्यांना एकत्र बघायचं, त्यांचा हम्म. BP घ्यायचं, त्यांना एकाला मेडिसिन द्यायचं, कारण ते सगळे येतात ना एकत्र, मग आम्हाला पण पाहिजे, आम्हाला पण पाहिजे, मग आम्हाला ते देताना थोडंफार हे दमछाक होतं, होते म्हणायचे. दमछाक होतं, पण आम्ही सगळे मिळून एकत्र देतो. किती जण तुमच्या टीम मध्ये सगळे टोटल? आमचे स्टुडंट्स 40 40 आहे. हो, आणि इथे किती जण ऍक्टिव्ह आहेत? ऍक्टिव्ह सगळे इकडे, सगळेजण आहेत. सगळे म्हणजे अर्धे तिकडे असतात, तिकडं काही लागलं म्हणजे हा. आतमध्ये, तर इकडं आम्ही बसतो. ओके. आमचे सर मॅडम असतात आमच्यासोबत, काय आम्हाला लागलं तर ते पण आम्हाला हेल्प करतात ना. अरे वा वा. हो. मॅडम, येस. तुमचं काय नाव? Yes, sir. तुमचं माझं काय नाव नाव? वसुदेव माने आहे. येस सर, तुम्ही तर सांगा आपलं- इथे यावेळेला हे जे तुम्ही कार्य करताय, हा. हे तुम्हाला काय काय अडचण येतात, काय काय चॅलेंजेस येतात, आणि या दरम्यानचा, या एवढ्या वर्षांच्या दरम्यानचा हा. तुमचा एखादा सुंदर अनुभव सांगा, की तुम्हाला काम करता करता तो अनुभव आलाय. ओके. आता हे आमचा कॅम्पचा 4था वर्ष आहे. चौथं वर्ष. वा. 4थं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी जशी आपली वारी येते हम्म. आळंदीतून, तसं आम्ही या वर्षी पण आम्ही कॅम्प देतो. हम्म. चॅलेंजेस आम्हाला प्रत्येक गोष्टीत सापडतात, की वारकरी येतात त्यावेळेस हम्म. त्यांना मेडिकल सर्व्हिसेससाठी काय काय गरजेचं आहे, त्या गोष्टी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून आम्ही ह्या बूथवर त्यांना सर्व्हिसेस देत आहोत. हम्म. तर ह्या चॅलेंजेस आहेत. बाकीचे जर जास्त गोष्टी काही आम्हाला आढळल्यात, हम्म. तर आम्ही त्यांना डायरेक्ट पेशंटला रेफर करतो साईडला. तर आमचं हे छोटंसं एक नर्सिंग कॉलेजतर्फे आम्ही एक सहकार्य करतो वारकऱ्यांसाठी. हे सगळं व्हॉलंटरी आहे, हे असं काही नाहीये कोणी प्रोव्हाइड करते, सगळं एखाद्या voluntary आहे. वारकऱ्याचा काही विशेष अनुभव आलाय का जो अजून लक्षात आहे खूप तुमच्या? खूप सारा विशेष अनुभव आहेत, खूप सारे. सांगा ना सांगायचं एखादा झालं- अनुभव आम्हाला. सांगायचं झालं म्हणजे वारकरी एवढे लांब चालत येतात, समजा हम्म. आळंदून इथपर्यंत येतात. हो. जर कोणाचं समजा थोडं पायाला वगैरे लागलं असेल, खरचटलं असेल, तर इथं येऊन त्यांना व्यवस्थित मेडिकल केअर आम्ही आमचे नर्सिंगचे विद्यार्थी सगळे त्याला देतो. त्याच्यामुळे त्यांचं जे सॅटिस्फिकेशन ते देतात, त्यांचा फीडबॅक देतात, की त्याच्यानंतर त्याला बरं वाटतं, आराम वाटतो आणि ते चांगलं राहतं. आणि ह्या गोष्टी सॅटिस्फिकेशन आहे. वारकऱ्यांमध्येच देव दिसतो का तुम्हाला मग? वारकऱ्यामध्ये देव दिसतो आम्हाला. अरे वा, आमचे खूप सुंदर, सेवा खूप हीच सुंदर. ईश्वर सेवा. खूप चांगलं काम करताय सर तुम्ही, आणि तुमची संपूर्ण टीम पण. ओके, मला तुमचे अनुभव सांगाल एकदा, तुम्हाला इथे काम करताना काय काय अनुभव आले? कॅमेरा पाहून सांगितलं तरी चालेल. ठीक आहे. माझं नाव अनिकेत मुंडे. आम्ही सुभद्रा के जिंदल कॉलेज ऑफ नर्सिंगचे सगळे स्टुडंट आहोत. इकडे लास्ट इयर, फर्स्ट इयर टू लास्ट इयर सगळे स्टुडंट येते. आणि अनुभव सांगायचा म्हणलं तर, आता जेव्हा मेन पालखी येते माऊली महाराजांची किंवा तुकाराम महाराजांची, तर तेव्हा रस्त्यावर खूप मोठी गर्दीच असते. आणि गर्दीमध्ये जेव्हा सगळे पाया पडायला जातात, तेव्हा पाया पडताना काही लोक असे चेंगरतात, खाली पडतात. हो. तर गेल्या वर्षी पण तसंच झालं होतं. माऊली महाराजांची पालखी आली होती आणि याच रोडने जात होती, आणि ती जेव्हा पालखी येते ना, तू खूप फास्ट जाते या रोडने. तर मग सगळेजण पाया पडायला मध्ये जात होते. तर तिथं एक मुलगी काहीतरी पडली होती गेल्या वेळेस, आणि मग तिला सगळेजण असे चेंगरून पुढे जात होते तिच्या अंगावर पाया टाकून. मग आम्ही सगळे जे मेंबर होतो, तिला तिकडून आम्ही इथे कॅम्पवर घेऊन आलो. तुम्ही सगळ्यांनी आणलं तिला? आम्ही सगळ्यांनी आणलं होतं, आणि नंतर इथे तिला ट्रीटमेंट वगैरे दिली, थोडंसं स्टेबल केलं, नंतर ती तिथून पुढे गेली.
अरे वा. हो. तेच अजून कोणी अशा एक एक आठवणी एक एक अनुभव सांगा जे जे चॅलेंजेस आलेत त्यांना. येस, तुम्हाला एक अनुभव आलेला या दरम्यानचा जो तुमच्या अजूनही लक्षात आहे. सगळ्यात चांगला अनुभव म्हणजे आमचा तो लास्ट टाइम आम्हाला आला होता. कारण की जेव्हा पालखीतून येत होती तेव्हा एक जण पालखीतच खाली पडलेला आणि त्यावरून भरपूर जण म्हणजे लाता वगैरे तोडून वगैरे गेले, कारण पालखीची गर्दी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यांना घेऊन आम्ही इथं आलो रात्री 10 वाजेपर्यंत. ह्या रोड पूर्ण ब्लॉक असतो. या वर्षीच पालखी फक्त लवकर आली, आणि पालखीला 7-8 असे वाजतात आपल्याकडे. तर त्याला इथं घेऊन आलो. ॲम्ब्युलन्सची काही सुविधा नाही, काही नाही. आमचे सगळे स्टुडंट्स इथं सर मॅडम 10 वाजेपर्यंत इथंच होते. जोपर्यंत त्याला ॲम्ब्युलन्समध्ये येऊन घेऊन नाही गेलेले ते, तोपर्यंत आमचे स्टुडंट्स आमचे मॅडम सर इथंच थांबून मग त्याला इथं जवळच्या रुग्णालयात आपलं कमलानेर हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये त्याचं ॲडमिशन करून त्यानंतर सरांनी त्याचा फॉलोअप पण घेतला होता. त्या माणसाचं नीट झालंय का. मग त्याचे बाकीचे मित्र परिवार जे होते त्यांना फोन करून हॉस्पिटलचा लोकेशन देणं. आमचे सिनियर स्टुडंट्स ते पण काही स्टुडंट्स आमचे त्यांच्यासोबत हॉस्पिटलला गेलेले तिथं. तर हा एक अनुभव माझ्यासाठी चांगला होता की बाबा ऐन टायमाला नर्सिंगच्या स्टुडंटनी सगळ्यांनी एकत्र येऊन असं सोडून न देता इथं आमचा प्रोग्राम 8 वाजता संपला होता कॅम्प. आणि आमचे सगळे स्टुडंट 10 वाजेपर्यंत इथं थांबलेत. सर थांबले, मॅडम थांबले, सर आमचे लांबून येतात भरपूर, सगळे आमचा स्टाफ थांबला. हा मस्त अनुभव होता. सगळ्यांनी एकत्र येऊन एक किंवा पेशंट का होईना पण त्यासाठी म्हणजे त्याचं शेवटपर्यंत हॉस्पिटलपर्यंत जाऊस तर फॉलोअप पण घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. नुसतं पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणंच नाही, त्याचा फॉलोअप घेणं का बाबा ते ठीक झालंय का, त्याचं काय होतं काय नाही, हे सगळं आमच्या स्टाफने केलं होतं. तर माझ्यासाठी तो छान अनुभव आहे. आणि डॉक्टर खरंच देवाचं रूप असतात. टाळ्या मिळाल्या तुम्हाला सगळीकडे. मॅडम तुम्ही काहीतरी बोला ना. जस्ट मला 2 गोष्टी सांगा, 2 गोष्टी. तू आता फुगडी खेळत होतीस पण तुझा पेहराव डॉक्टरीचा आहे, तर आता वारकऱ्यांची सेवा इथं करताय, कधीपासून आहे, काय संकल्पना आहे नक्की? तर अगोदर मला सांगायला तुम्हाला आवडेल की आम्ही डॉक्टर नाही तर आम्ही नर्सिंगचे स्टुडंट आहोत आणि आम्ही गेले 5 वर्ष, आज आमचं हे 5वं वर्ष कॉलेजचं. आम्ही सगळे दरवर्षी न चुकता हा कॅम्प ऑर्गनाईज करतो. प्रत्येक बॅचमधनं आम्ही पैसे कलेक्ट करतो. त्याच्यातनं वारकऱ्यांची जी खरंच गरजेची गोष्टी असतात जसं की तेल साबण ज्यांना ते लागतं खरंच, ते तशा गोष्टी आपण त्यांना जे बेसिक नीड खर्चातून म्हणजे त्यांना स्वतः देतात. हो, ते जेव्हा आम्हाला असे दिसतात तेव्हा आम्ही त्यांना देत जातो. ते घेतात आनंदीने. खरंच त्यांना ती गरज असते. खाणं पिणं तर त्यांना आजकाल खूप लोक देतात, पण जी बेसिक नीड असते खरंच त्यांना, ती त्यांना खरंच देण्याचा आम्ही खूप पुरेपूर प्रयत्न करतो. तू आता म्हटलीस की 5 वर्षापासून तू हे सगळं करतेय, तुम्ही हा कॅम्प ऑर्गनाईज करताय, तर चॅलेंजेस असणार आहेत. तर तुम्ही वारकऱ्यांना जेव्हा सांगतात की बाबा तुम्हाला असं आहे तर तुम्ही हे वापरा, तर त्यांचं रिॲक्शन कसे असते? ते लवकर विश्वास ठेवतात की काय? ठेवतात, खरंच खूप आनंदाने ठेवतात. त्यांना ते गरजच असते ऍक्च्युली. त्या दुःखानेच ते आमच्याकडे येतात की आमचं हे दुखतंय, पाय दुखतोय, ते दुखतोय, आणि आम्ही त्यांना जे सांगतो ते व्यवस्थित करतात सुद्धा. त्यांना ही गोळी दिली तरी हो माऊली करतो, घेतो असं बोलतात. चांगला त्यांचा रिस्पॉन्स असतो. चॅलेंजेस खूप आले असतील, तू सांग मला. तर तुझं कितवं वर्ष आहे, तू कधीपासून करतेय? सेम, आमच्या दोघींचं सेमच वर्ष आहे. माझं सुद्धा 4थंच वर्ष आहे. येणाऱ्या माऊलींसाठी वारकऱ्यांसाठी आम्ही कोलगे पावडर, त्याच्यानंतर मी तेलाची बॉटल, ब्रश वगैरे असं आम्ही प्रोव्हाइड करतो दरवर्षी. जर त्यांना काही लागलं असेल तर आम्ही फर्स्ट एड सुद्धा इथे प्रोव्हाइड करतो आणि चेकअप करतो. आणि काहीतरी चॅलेंजेस वगैरे बरेच आले असतील, तर तसं काही तुला आठवतंय का की एखादी केस आहे की तुला अजूनपर्यंत लक्षात आहे आणि समाधान आहे त्या गोष्टीचं की नाही मी हे केलंय? चॅलेंजेस आले. लास्ट इयर आम्ही नानापेठमध्ये मुख्यमंत्र्यांद्वारे आम्ही तिकडे गेलो होतो. त्यावेळेस खूप अशी लोके होती, खूप लोके अशी होती की त्यांना म्हणजे खरंच मसाजाची गरज होती. त्यावेळेस आम्ही तेलाची त्यांनी बॉटल प्रोव्हाइड केली होती. तसंच आम्ही त्यांना मसाज दिला. खूप वारकरी असे होते की त्यांचे चालून चालून अक्षरशः पाय दुखले होते, तर त्यांना आम्ही हाताची मसाज, पायाची मसाज अशा प्रकारे केली. तू मला सांग तुझं कितवं वर्ष आहे आणि तुला कसं वाटतं? सगळं सेम इयर आहे. अच्छा, 4th year. तुला काय वाटतं या सगळ्याबद्दल? आनंद मिळतो? हो, खूप आनंद मिळतो. म्हणजे एवढं सगळं आपल्याला एक समाजसेवा आपण वारकऱ्यांची सेवा करतो या सगळ्या गोष्टी. खूप छान भेटतो, आनंद भेटतो. आम्ही सर्व एकच बॅचचे आहोत. आम्हाला हे सर्व करताना खूप आनंद भेटतो आणि मनापासून सर्वजण ह्याच्यात सपोर्ट कॉन्ट्रीब्युटही करतात की वारकऱ्यांची सेवा म्हणजे ह्याचा एक वेगळाच आनंद असतो. सगळ्या समाधान मिळतं या गोष्टीचा खूप. थँक्यू. तू मला आता सांग की तुझा काय अनुभव आहे गेल्या 5 वर्षातला?
गेले 5 वर्ष आता तसं बघायला गेलं तर आम्ही नर्सिंगचे स्टुडंट, मेडिकल फील्डमधले स्टुडंट असल्यामुळे आमचं खरंच बिझी, खूप शेड्यूल बिझी असतो. पण जेव्हा वारकरी असतात, जेव्हा ही पालखी येणार असते, आम्ही मेक शुअर करतो की आपण दरवर्षी जायचं म्हणजे जायचं, त्यांची सेवा करायची आणि आपण सुद्धा त्याच्यात सहभाग व्हायचा, एन्जॉय करायचा, दर्शन घ्यायचं माऊलींचं. आम्ही हे मेक शुअर करतो आणि सगळे एकत्र पार्टिसिपेट करतात, ह्याचा खूप आनंद होतो. तू मला सांग आणि तुझा हा सगळा अनुभव कसा आहे? मला असं वाटतं की देव दगडात नसून देव माणसात आहे आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. आपण लहानपणापासून शिकतो आणि मी खूप खूप ग्रेटफुल आहे की मला हा अनुभव आमचे कॉलेजवाले पण देत आहेत आणि मी आमचे सगळे स्टुडंट पण खूप अनुभव आहेत की हे देत आहेत आम्हाला. ॲज अ मेडिकल स्टुडंट मी खूप खूप थँकफुल आहे की मला लोकांची सेवा करायला भेटत आहे. म्हणजे वारकऱ्यांमध्ये तू तुझा पांडुरंग शोधतीयस. हो, वारकऱ्यांमध्ये मी माझा पांडुरंग शोधते. असा काही भारी अनुभव असेल ना की तुला तो कायम लक्षात राहिला, असा काही आहे? लास्ट इयर मध्ये आमचे बूथ कॅम्प असतात. उद्या आमचा जसा बूथ कॅम्प आहे तसाच आहे. त्यामध्ये आम्हाला चरण सेवा करायची असते. चरण सेवा म्हणजे असते की लोकांची जे पाय असतात ते चोळून वगैरे द्यायचे वगैरे तसे. आणि मला एक अनुभव आला की मी तो अनुभव चांगला नाही घेतला की मी एका वारकऱ्यांचे पाय दाबून दिले आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला की तुला तुझ्या आयुष्यात सगळं काही भेटेल, सगळं काही अनुभवता येईल आणि तू जी सेवा केली आहेस ती खूप चांगली आहे. आणि मला वाटतं की त्याच्यानंतर माझ्या लाईफमध्ये खूप चांगले अनुभव आले आहेत जे की मी सांगू नाही शकत, बट या मला खूप चांगले अनुभव आले आहेत चरण सेवामुळे. तू आता खूप सुंदर फुगडी खेळत होता तुम्ही. तुमच्याकडे बघून वाटते नवीन लग्न झालेलं आहे. पुण्यातले आहात की पालखी सोबत आलात? पुण्यातले आहोत आम्ही दोघं पण, अच्छा. कात्रज राहतो. अच्छा, लग्न नवीन झालंय? हो. कसं वाटते वारीत येऊन? वारीतून खूप चांगलं वाटते. काल मी माऊलींच्या प्रस्थानाला पण गेलतो आळंदीला. दोघंही IT इंजिनियर आहोत, अरे पण बापरे. ओढ आपल्या मातीची आहे अरे. त्याच्यामुळे. आणि दरवर्षी येतात? हो, दरवर्षी. अच्छा, लग्न नवीन झालं, एखाद उखाणा घेतला असतात तर? बरं. आषाढी कार्तिकी करू पंढरीची वारी, आकांक्षाचं नाव घेतो रामकृष्ण हरी. आता तुम्ही लाजू नका, घ्या एखादा उखाणा छान, एखादा घ्या. बरं ठीक आहे. काही पण म्हणेल, काही पण म्हणेल. बरं ठीक आहे. तुम्ही दोघं IT इंजिनियर आहात, मग हे सगळं कसं तुम्हाला जमलंय, वेळ काढून येणं? आपण कितीही जरी पुढे गेलो, विज्ञान कितीही जरी वर गेलं तरी ही नाळ आहे मातीची. अर्थात. इथे आपल्याला एक दिवशी झुकावंच लागतं, त्याच्यामुळे जमतं, वेळ काढावा लागतो आणि वेळ काढला. खूप खूप धन्यवाद तुमचा. थँक्यू Thank you. सो मच. थँक्यू. तो यावर्षीची काय तुमची थीम आहे आणि कधीपासून तुम्ही रांगोळी काढता आणि संकल्पना यामागची काय होती? आम्ही 3-4 वर्ष झाले आता इथे काम करतोय, त्यामुळे आम्ही आत्ता यावर्षी तरी खूप जोरात चालू आहे. कारण आम्हाला पालखीला, मी दरवर्षी पालखीला जाते, बट यावेळेस मला जाता नाही आलं. बट मग मी इथं येते, पालखी हे कळलं तर मग आम्ही हे सगळी तयारी करायला चालू झालं. मग आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे पालखीची, म्हणजे भारी वाटतं असं काहीतरी चालू आहे काय नाही. सेवा हो आवडतं आम्हाला करायला. आता आमच्या ऑफिसवाल्यांनी पण आणलेलं आहे सेवेसाठी खूप काही, मग ते आता तयारी चालू आहे. आणि रांगोळीची काय थीम काय आहे तुमच्या यावर्षी, काय कशा संदर्भात आहे? आम्ही टाइम्स ऑफ इंडियाला कामाला आहे, सो आम्ही मठातर्फे केलेलं आहे. आमचं इथे टाइम्स ऑफ इंडियाचं ऑफिस आहे, त्यातर्फे आम्ही सगळं करतोय. आता ते त्यांच्यातर्फेच आहे सगळं हे. आणि तू आता म्हणालीस की तू दरवर्षी पालखी अटेंड करते, तर ऑफिस आणि हे सगळं मग तू कसं ॲडजस्ट करते? नाही, मी सुट्टी काढून जाते कारण मला आवडतं. टाइम्सला म्हटल्यावर तू सुट्टी मिळते? हो, एक दिवस देऊ शकतात ते, इतर वेळेस नाही घ्यायची. मग एक दिवस जेव्हा मिळेल तेव्हा जायचं. आणि आता रांगोळी काढत होतीस, कसं वाटत होतं? खूप छान वाटतंय, काहीतरी करते मी त्यांच्यासाठी. यावर्षी गेले नाहीये, त्यामुळे मग इथे तरी करते मी त्यांच्यासाठी खूप काही. तू प्रोफेशनल रांगोळी वगैरे असं काही म्हणजे अशी प्रोफेशनल, बट मला खूप आवडते काढायला. आवड म्हणून, एक सेवा म्हणून करते. चालेल, खूप खूप धन्यवाद तुला आणि ऑल द बेस्ट. सोशल मीडियाच्या काळात वारी कुठल्या पद्धतीने तुझ्यापर्यंत आली, म्हणजे तू वारीबद्दल तुला काय माहिती आहे? वारीबद्दल सर्वात आधी तर मला माझ्या आजोबा त्यांच्या साईडने कळलं. माझे अच्छा. आजी आजोबा वारी करत होते. किती वर्ष केली त्यांनी वारी, काय अंदाज? वारी त्यांनी म्हणजे कन्सिस्टंटली करत होते जोपर्यंत ते हयात होते. बेड रिटर्न नाही झाले तोपर्यंत. ओके ओके ओके. तर आजी आजोबाच्या साईडने झालेली आहे. परत मग माझ्या मम्मीच्या साईडने बऱ्याच लोकांनी केलेली आहे. अरे वा. आता माझी नानी कन्सिस्टंटली वारी करत असते. हां. या वर्षी नाही गेली ती, कारण की तिची हेल्थ वगैरे थोडीशी खराब आहे. ओके. आणि मग तिचा वारसा तू का नाही पुढे चालवते, तू का नाही करत आहे वारी? वारी करायची माझी इच्छा आहे, पण आता सध्या थोडंसं शिक्षणाकडे लक्ष आहे का? त्यामुळे त्याच्यावर फोकस करेन. नंतर इन फ्युचर वेळ मिळाल्यास वारीकडे नक्की लक्ष देईन. विठुरायाकडे तुझी काय मागणी आहे, तुला काय वाटतं की काय करायला पाहिजे देवाने आपल्यासाठी? तशी काही स्पेसिफिक मागणी नाही आहे, फक्त सर्वांचं भलं व्हावं. अरे वा. भलं व्हावं स्पेसिफिक.
बस जास्त काय. चालेल चालेल. तर मित्रांनो, वारी म्हणजे श्रद्धा, शिस्त, एकता आणि उत्साहाचा अनुभव. हाच उत्साह आत्ता सध्या आपण विटनेस केला आहे. या सगळ्या गोष्टी ज्या मी या वारकऱ्यांशी, भाविकांशी आणि आजच्या तरुण पिढींशी बोललो आहे, त्या सगळ्या मुद्द्यांवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच ऑन ग्राउंड रिपोर्टसाठी पाहत राहा लगावबत्ती.